आणि पाथरीकरांची एक बैठक देखील घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। दरम्यान साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद आता आणखी चिघळणार असं दिसतंय। शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक झालेले असून उद्यापासून शिर्डी बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। तर आज शिर्डीत विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली। या ग्रामसभेमध्ये आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। पाथरी विरुद्ध शिर्डी हा संघर्ष आता सुरू झालाय। साईबाबांचा पाथरी गावामध्ये जन्म झाल्याचा दावा पाथरीकर करतायत, तर साईबाबांनी कधीही स्वतःचा धर्म जात सांगितली नाही, जन्मस्थळ सांगितलं नाही। त्यामुळे साई भक्त आणि सरकारची दिशाभूल पाथरीचे लोक करत असल्याचा आरोप शिर्डीकरांनी केलाय। राज्य सरकारने पाथरीचा विकास साई जन्मभूमी म्हणून करू नये यासाठी उद्यापासून शिर्डी बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। तर आज एक विशेष ग्रामसभा देखील बोलावण्यात आली आहे। मात्र साई मंदिर तसंच अन्नछत्र सुरू असल्याचं देखील या ठिकाणी शिर्डीकरांकडून स्पष्ट करण्यात आलंय। माझ्या आजी लक्ष्मी माई ह्या कधीच बाबांचं जन्मस्थान असं ह्या कधी उल्लेख बाबांच्या तोंडून ऐकलेला नाहीये। आमच्या एवढ्या आजींनी जेवायला घातलं, किती वर्ष 40-45 वर्ष जेवायला घातलं, परंतु बाबांनी कधी सांगितलं नाही की मी इकडून आलो का तिकडून आलो। परंतु हे जे सांगत आहे इथे पाथरीला असं हे सगळं खोटं आहे। पुढच्या बातमीकडे पक्षातल्या इनकमिंगवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आता स्पष्टीकरण द्यावं लागलंय। पाटील यांनी मेगा भरतीमुळे भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला असं खापर त्यांनी आता माध्यमांवरतीच फोडलंय। भाजपत आलेल्यांचा पक्षाला फायदा झाल्याचं आजच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे मेगा भरतीचा निर्णय हा कुणा एकट्याचा नाही तर तो कोर कमिटीचा निर्णय होता असंही यावेळी पाटलांनी स्पष्ट केलं। विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट वाटपात जुन्या लोकांना डावललं नाही असा दावा देखील चंद्रकांत पाटलांनी केलाय। बाहेरून आलेल्या फक्त 27 जणांना तिकीट दिलं असंही ते म्हणाले। मी जे बोललो त्याचा खूप विपर्यास हा माध्यमांनी चालवलेला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये 2014 असेल, 14 ते 19 असेल, 1900 लोकसभेच्या आधी असेल, 1900 विधानसभेच्या आधी असेल, जे कोणी आले वेगवेगळ्या पक्षामधून त्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे। श्रीमंत छत्रपती उदयनराजे आमच्यामध्ये आले, आम्हाला अभिमान आहे। संभाजीराजे आमच्यामध्ये आले, त्याचा आम्हाला अभिमान आहे। समर्जित राजे आले, त्यांचा आम्हाला अभिमान आहे। हर्षवर्धन पाटील आमचे पद्मश्री पाटलांचे शरीर मोठी यादी आहे। गणेश नाईक, नारायण राणे, खूप मोठी यादी आहे। याच्याबद्दल आमच्या मनात कधी खेद नाही। यांचा आम्हाला आमच्या पार्टीला काही नुकसान झालं नाही, आम्हाला त्याचा अभिमान आहे, आनंद आहे। पक्ष वाढण्यात त्यांची मदत झाली आहे। बाकीच्या सगळ्या पार्ट्या ह्या कोणातरी एका व्यक्तीच्या पार्ट्या आहेत। शिवसेना आधी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची होती, आता उद्धव ठाकरेंची आहे, नंतर ती आदित्य ठाकरेंची असेल। काँग्रेस ही आधी इंदिरा गांधींची होती, मग राजीव गांधींची होती, मग सोनिया गांधींची होती, मग आता राहुल गांधींची असेल। राष्ट्रवादी काँग्रेस ही अशी कोणाकडे गेलीच नाही, ती नेहमीच शरद पवारांची आहे। मग तिकडे सपा मुलायम सिंगांची आहे, नंतर अखिलेश यादवची आहे, मग बसप ही आधी काशीरामची, मग मायावतीची। किती पार्टी घेतील। एकही पार्टी अशी नाही की जी पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी। भारतीय जनता पार्टी कधीच अटलजींची पार्टी नव्हती आणि आज मोदींची पण पार्टी नाही। ती आहे पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी। आणि ते अटलजी आणि मोदीजी पण मानायचे की भाई हम सबकी मिलकर ये पार्टी है, आपने हमको नेता किया है, हम नेता है, हमारी पार्टी नहीं है। दरम्यान भाजपतल्या मेगा भरतीवरती भाजपमधून सर्वप्रथम मी टीका केली होती असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणालेत। भाजपत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मेगा भरती होतीये त्याच्यावरती मी आरोप केले, आक्षेप घेतले। अनेक नेत्यांना प्रवेश देताना मी नाराजीही व्यक्त केली। त्यांच्या विरुद्ध आम्ही विधानसभेत बोललो, त्यांनी भ्रष्टाचार केला, गैरव्यवहार केलाय आणि याच लोकांना त्यात सामावून घेतायत। त्यामुळे पक्षात पार्टी विथ डिफरन्स, यामुळे पार्टीचं चित्र बदलेल, संस्कार बदलतील असंही खडसे म्हणाले। चंद्रकांत दादांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की मेगा भरतीमुळे नवीन माणसं घेतल्यामुळे निष्ठावंतांवर न्याय झाला, हे त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि त्यावर स्वाभाविकता आहे, जे जुने कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत आहे त्यांना पदापासून वंचित राहावं लागलं आणि नव्यानं झाले तर सर्व मंत्रिमंडळावर स्थान पटकून बसले की उच्च पदावरती गेले।
आणि मागे जे निष्ठावंत आहेत किंवा जे वर्षानुवर्ष काम करणारे ते कार्यकर्ते बाजूला पडले. पण या मेगा भरतीचा आपल्यालाही फटका बसला आहे. आणि निश्चित मेगा भरतीचा मलाच काय सर्वसकट सर्वांनाच फटका बसला. या ठिकाणी मेगा भरतीच्या मध्ये असे सरकारची की आमच्या पक्षाची धारणा होती काही प्रमुख नेत्यांची की आता मेगा भरतीमुळे 100% आपलं सरकार येणार आणि ते इतक्या बहुमताने येणार की 220पर्यंत आम्ही जाऊ, अबकी बार 220 अशी आमची घोषणा होती. आणि त्यामुळे मग आता ज्येष्ठावंत असो का जुने असो यांना तिकीट दिलं का नाही दिलं काय काही फारसा फरक पडणार नाही असं वाटल्यामुळे आमच्यासारख्यांचे अनेकांचे तिकीटं कापले गेले. आणि निवडून आणत असताना ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल नव्हते, ज्यांच्यावर कशाही प्रकारचे आरोप झाले परंतु त्या आरोपात तथ्य नव्हतं समोर आलेलं होतं, अशा व्यक्तींनाच मागच्या 2014 साली प्रवेश दिला. तो फार लिमिटेड होता. परंतु आता अनलिमिटेड प्रवेश हा मेगा भरतीच्या माध्यमातून आम्ही केला आणि त्यामुळे त्याचं मागचं पूर्वचरित्र न तपासता या ठिकाणी हा प्रवेश दिला गेला. आणि माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी याच्यावरच कॉमेंट केलेली मला असं वाटते. त्यांनी या संदर्भामध्ये आपलीही नाराजी वेगळ्या विचारांच्या माध्यमातून व्यक्त केलेली दिसते. मला वाटतं चंद्रकांत दादांना याच्यामध्ये आणखी काही सुधारणा व्हावी अशी अपेक्षा दिसते. तेव्हा मेगा भरत्यामुळे पक्षाचं नुकसान झालं अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं, ज्याच्यावरती आज त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते ते म्हणाले की उमेदवारी मागावी लागू नये ही भाजपची संस्कृती आहे. मेगा भरतीमध्ये ही संस्कृती कुठेतरी ढासळली. ती संस्कृती नव्याने विकसित करण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या धारणा स्पष्ट करण्याची गरज आहे की हा पक्ष प्रेमावर चालतो, आपुलकीवर चालतो, गुणवत्तेवर चालतो. आपल्या पक्षात दिल के नजदीक असणाऱ्यांना काम देण्याची जास्त पद्धत सुरू झाली आहे असं वाटतं. हा माझा, हा तुझा, तुझं काम करून देतो, तू तिकडे जातो का, मग त्यांच्याकडून तिकीट घे, तुला कसं तिकीट मिळत नाही पाहतो. अशा प्रकारचं जे काम पक्षात चालतं त्याला एका अर्थानं सुरुंग लावण्याची गरज आहे. चारही बाजूंनी जसे ढासळतंय तशा चारही बाजूंनी संधीही आहे. या संधीचा नीट उपयोग करा असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलेलं होतं, ज्याच्यावरती आज त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलंय. बघूयात पुढची बातमी. सावरकरांना भारतरत्न द्यायला पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध असेल तर ते त्यांची भूमिका आहे, पण पृथ्वीराज चव्हाणांना सावरकरांचा त्याग माहिती आहे. जे विरोध करतायत त्यांना सावरकर जिथे होते त्या अंदमानच्या जेलमध्ये 2 दिवस ठेवलं पाहिजे, म्हणजे त्यांना कळेल की सावरकरांनी काय केलंय असं विधान केलंय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी. तर सावरकरांच्या या मुद्द्यावरती आदित्य ठाकरेंनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. किती दिवस इतिहासावरती बोलायचं, इतिहासाकडून शिकावं, प्रेरणा घ्यावी आणि आजचे प्रश्न सोडवावेत असं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलंय. और हमेशा ये हमारी भी मांग रही है सावरकर, वीर सावरकर का सम्मान करने की. तो कोई विरोध करता उनकी भूमिका है, हो सकती है, लेकिन पृथ्वीराज चव्हाण साहब को मालूम है वीर सावरकर ने कितना बड़ा त्याग किया है. जो लोग उनको विरोध करते हैं भारत रत्न देने के लिए, वो कोई भी हो, किसी भी पार्टी के हो, किसी भी विचारधारा के हो, ये सभी को 2-2 दिन अंडमान में उसी सेलुलर जेल में, उसी कालकोठरी में जहां वीर सावरकर को रखा था, 2 दिन रखना चाहिए. फिर समझेगा वीर सावरकर ने देश के लिए कितना बड़ा त्याग, संघर्ष और बलिदान दिया है. मला वाटतं तुम्हाला दुःख होत असेल, पण शिवसेना आपली भूमिका एक कायम ठेवलेली आहे. जे करू शकतात ते का नाही करत आहेत. मला वाटतं आता एक महत्वाचं आहे की हे सगळे तुम्ही अवॉर्ड द्या किंवा नका देऊ, हे महत्वाची गोष्ट आहे की ते सगळे रत्न आहेतच, की ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले. तो देश आता कुठच्या मार्गावर आहे, तो देश सुख शांती समृद्धीच्या मार्गावर आहे का. मला वाटतं हा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि आपण जे करतोय आज देश म्हणून, तुम्ही इकॉनॉमी बघा, GDP बघा, त्यांना अभिमान वाटेल ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिलं की लाज वाटेल, हा आपण विचार करणं गरजेचं आहे. ब्रेकनंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. रयत क्रांती संघटनेच्या सर्व कार्यकारिणी आजपासून बरखास्त करण्यात आल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी या संदर्भातली माहिती दिली. त्यांनी पत्रकार परिषद घेत लवकरच नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे. एप्रिलमध्ये नवा पक्ष काढण्यात येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात खोत यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी.
आणि यानंतर थेट जाऊयात पुण्याला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतायत. बालेवाडीत हा कार्यक्रम सुरू आहे आणि क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावलेली आहे. एक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यवतमाळ तुळजापूर राज्य महामार्गावरील कोसदानी घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळत असताना त्याच दरम्यान एक कार घाटातून जात होती. कारला हलक्या स्वरूपाचा यावेळी धक्का बसला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यवतमाळपासून 60 किलोमीटर अंतरावरील घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडलेली होती, जी कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. गाड़ी खत्म.